भेटला का? मी काढेल नंतर. चला दिखाऊ. इकडे खाऊन घे ना तू चांगलं. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जातो का? हा घसरगुंडी खेळतो का तिथे? फरशीवर खेळायची घसरगुंडी. आरू म्हणता का तुला? आरू या देशामध्ये बसवलंय. याचा अजून ह्या चाकचा प्रॉब्लेम झालाय. ह्या चाकाचा. गुड बाय. काय म्हणतात ते? का एवढ्याशी जागा आहे पण खालून यायला. आरू आरू ये तू. आरू 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 ba 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 ba. काय होतं फरशी ना अहो इतकी घाण करतो ना, खूप डाग पडले म्हणून आज काकूंना साफ करायला लावली. थोडीशी घासून वगैरे साबणाने है ना. आरू जाऊ दे पप्पा, मी काढेल नंतर. जावा तुम्ही. इकडे. अरे कुठं चढतोय? उतर खाली. खाली उतर, पडशील. ए बाबा. भेटला का? मी काढेल नंतर. चला दिखाऊन दे. झाकण गेलं इथे खाली. अरे आव आव इकडे. कोण ते कॉन्व्हर्सेशन करतात ना, तर ये जो रिजल्ट्स आ रहे हैं, इन रिजल्ट्स को मैंने ध्यान से देखा, ठीक है, एंड एब्सोल्युटली
तिथं केळी, चिकू आणि राईस ठेवलेला आहे, पण तो काहीच खात नाही. खायचंय आओ, खातच नाहीये तो. दूध पिल्यापास काय खाईल? दूध पिलं नाही खाणार. उगाच वाया घालत होते फ्रुट्स सगळे. ते बघ तो दाबतो. तू खाऊन घे ना तू, चांगलं. असली चिली, असली पनीर, नो इमिटेशन. जरा मोठा झाला, मोठा पनीर चिली. त्यानं बेबी त्याने एवढं कलिंगड खाल्लंय. बाकीचं भात वगैरे खायचं. तुमचा भात लावला का? आमचा भात. चपात्या किती बघतो आधी? 2. अरे एक पोळी खाऊन घ्या. नाही, मला चपाती नाही खायची. मग काय का तुलाही भात हवाय? हा बाजू भात खायची ना तू? तर बाळा, काकू याच्या आधी पावभाजी बेसिक तयारी करून ठेवते, म्हणजे भाज्या वगैरे बॉईल वगैरे करून ठेवते. म्हणजे मग ते थंड झालेलं आहे सगळं. गाजर आणि फ्लॉवर मार्केटमध्ये घेऊन आली. आज आहे पावभाजीचा प्लॅन. संडेलाच बनवायची होती, पण वरून खूप दिवसापासून चालू होतं की बनव आणि मलाही आज जरा खोकल्याने बरं वाटतंय. देव करो असा खोकला कोणालाच होऊ नये. म्हटलं चला आज पावभाजीच बनवूयात. आज बनवलं. पावभाजीमध्ये मी ना ज्या काही भाज्या अवेलेबल असतील त्या सगळ्या घालत असते. तर मोस्टली बटाटा, मटार, गाजर, फ्लॉवर, शिमला, सगळ्या गोष्टी. टोमॅटो आणि कांदा फक्त चिरून घ्यायचा. तर त्यावेळेसच परतून घ्यायचं. बाकीचं हे सगळं घालत असते. टोमॅटो वगैरे तिथं करून घेते काकू. एवढं देते. जेव्हा घराचा कलर केलेला ना तेव्हाच त्या याने सांगितलेलं की तुम्ही जी वॉल जी आहे ती ओल्या कपड्याने वगैरे पुसू शकता, तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही, पापडी वगैरे येत नाही असं. त्याच्यामुळे मी इथं थोडासा ओला कपडा केला आहे आणि फ्रेम वगैरे पुसून आहे ना थोडीशी वॉल पण पुसून घेतली. तर वॉल पुसायला आता अख्खं घर पुसायला खूपच वेळ लागेल. म्हटलं जेवढे मला धूळ दिसते ना तेवढी क्लीन करून घ्यावी. आणि खूप धूळ होती आणि मला जी ॲलर्जी झाली ती बहुतेक मला असं वाटतं ती धुळीमुळेच झाली आहे. कारण मी वाचलं एका ठिकाणी की घरामध्ये जर धूळ वगैरे साचली तर आपण आपले घरं कसे कॉम्पॅक्ट वगैरे असतात, विंडोज बंद म्हणजे विंडोज जरी जाळी असते तरी कर्टन वगैरे क्लोज असतात बऱ्याच वेळेस. तर त्याच्यामुळे ना आपण तिथे बसतो वगैरे, तर त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस ना आपल्या श्वासाद्वारे वगैरे ना ती धूळ जाते आणि मग आपल्याला ड्राय कफ आणि नंतर ओला कफ होऊ शकतो. तर मला समहाव असं वाटलं की त्याच्यामुळे वगैरे होऊ शकतो. तर मला आज बरं वाटतं म्हणून मी ना पहिलं मास्क लावला आणि पहिले हेच कामं करायला घेतली. तर म्हटलं चला आज हे सगळं करूयात. कारण मला जी त्रास झाला आहे एवढा 5-6 दिवसापासून मी सांगते घरातल्या कोणाला व्हायला नको. बऱ्याच वेळेस आहे ना आपलं हे जे काय म्हणतो आपण डोअरची जी वुडन जे आहे ना त्याला पण बऱ्याच वेळेस धूळ साचलेली असते
आणि मी बघितले छोटे छोटे ना जाळे पण मला असं वाटले दिसायला लागलेत, तर मग मी ते पण लगेच झाडूने वगैरे क्लीन करून घेतले. ते मी काय शूट नाही करू शकले कारण खूप उशीर होत होता. जवळजवळ तुम्ही बघू शकता 11ला 10च कमी आहे आणि काकू यायचा वेळ होता. काकू येईपर्यंतच मला हे सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. मग म्हटलं आता व्हॅक्यूम वरती ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे ना असंच सोफा आहे ना झटकून वगैरे घेतले, जे काय बारीक धूळ वगैरे असेल ते करून घेतले. आणि मेन म्हणजे मला ना आज फॅन करायचे होते. खूप दिवस झाले होते फॅन करायलाच. तर सगळेच फॅन करून घेतले. जवळजवळ 4-5 फॅन होते ना, ते पण करून घेतले. आणि फॅनवरती पण बरीचशी धूळ साचलेली होती. म्हटलं काकू याच्या आधी पटपट हे सगळं करून घेऊयात. आणि पप्पा मला मदत करत होते लॅडर पकडायला, कारण एवढं खूप उंच आहे लॅडर आणि एवढ्या उंचावरती राहणं मला कधी कधी भीती वाटून जाते. आणि ते थोडंसं एक पाय ना हलत होता, म्हणून म्हटलं चला पप्पांना म्हटलं थोडा वेळ पकड, मी पटपट कामं करून घेते. आणि मग अशा प्रकारे मी माझे फॅन्स वगैरे सगळे क्लीन करून घेतलं. फॅन वगैरे सगळे क्लीन केले. फ्रेम्स वगैरे ज्या होत्या त्या पण क्लीन झाल्या. आणि थोडेसे काही जाळे वगैरे कुठे काही या लॉबीमध्ये वगैरे असतात ते पण क्लीन झाले. तर तुम्हाला माहिती आहे माझं थोडंसं खूपच एक्स्ट्राचा खोकला झालेला. आज मला बरं वाटतं आहे. तर आज बरं वाटतं आहे तर मी आज हेच परत सगळे काम मास्क लावून गेले. पण तर मला वरून ओरडला की अजून एवढं खास बरं नाही वाटत आहे तर कशाला करते. पण मला असं वाटतं की धुळीमुळे वगैरे पण थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर ॲलर्जीचं वगैरे होऊ शकतो, कारण मी वाचलेलं की तुमची जी डस्ट असते किंवा काय असते त्याच्यामुळे पण ना, एक तर आपले घरे कसे असे कॉम्पॅक्ट असतात, म्हणजे फ्लॅट सिस्टीम म्हटलं की कसं दरवाजा बंद असतात, कर्टन वगैरे असतात, मोकळी हवा येत नाही इतके जसं म्हणत असेल. त्यात आपण वरतून AC वगैरे पण लावतो. आणि किती नाही म्हटलं ना, AC जो आहे वर्षातून एखाद्या वेळेस किंवा ते 2 वेळेस क्लीन होतो, जे प्रॉपर फिल्टर्स वगैरे जे आहे ते. कारण ते आपल्याला घरी असं काही क्लीन वगैरे करता येत नाही, त्याच्यासाठी बाहेरूनच जो AC सर्व्हिसवाला जो असतो त्यालाच बोलवतो आपण. तर त्याच्यामध्ये पण भरपूर डस्ट असते आणि आपण ACची हवा घेतो. तर
त्याच्यामधून पण आहे ना डस्ट येते असं मी वाचलेलं. आणि फॅन वगैरे तर ते डस्ट साचतेत. किती डस्ट फ्री वगैरे फॅन वापरा, कसेही वापरा, त्याच्यावरती डस्ट ही होतेच किती नाही म्हटलं तरी. आणि आपले जे विंडोज असतात त्या मोठे मोठे असतात आणि आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे होतंच. तर त्याच्यामुळे ना मी म्हटलं ठीक आहे, मला आज जरा बरं वाटतंय तर मी आज हे काम करते थोडंफार का होईना. तर मी सॉरी तर मी हळूहळू का होईना ना फॅन वगैरे जे आहे ते सगळे क्लीन केले. जवळजवळ टोटल 5 फॅन आहेत. तर पाचीचे आंघोळीच्या आधी सगळं केलं, म्हणजे नंतर बेबीला मला छान स्वच्छ झालं की परत धुळीमध्ये जायचं नाही असं. तर ते केले. त्याच्यानंतर बेडरूममध्ये जे आहे तर विंडोच्या जाळ्या वगैरे थोडंसं हे करून घ्यायला गेली, पण इतकी धूळ आहे ती सगळे अंगावरती येत होती. तर म्हटलं वरचीवर केलं, तर एखाद्या संडेला वगैरे ना तर मी जे व्हॅक्यूम वगैरे आहे त्यानेच जाळीची जी धूळ वगैरे आहे ती करून घेईन. कारण किंवा मग बाईला वगैरे सांगेल, बघेल जसं मला जमेल तसं मी ट्राय करेल. कारण विंडोज पण 5-6 आहेत मोठ्या मोठ्या आणि त्याच्यावरती प्रचंड धूळ साचलेली आहे. आणि विंडोज वगैरे करायचे म्हटलं ना की सगळं झाकून वगैरे ठेवायला लागतं. म्हणजे हॉलमध्ये म्हटलं तर सोफा आहे ते, आणि आजच मी टेबल सोफे सगळे झटकून फटकून प्लस बेडशीट वगैरे मस्त चेंज करून घेतलं. कारण धुळीचं नकोच म्हटलं, आता इतकं आपण काढलंच आहे ना, तर टेबल वगैरे इकडचं सगळं क्लीन करून घेतलं. पण म्हटलं काहीच ठेवायला नको. सगळे बेडशीट पप्पांच्या बेडरूमचे, माझ्या बेडरूमचे सगळे बेडशीट डायरेक्ट निरमाच्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये भिजत टाकले. ते आता मी संध्याकाळी वगैरे मशीन लावेल. थोडं वेळ भिजू देऊ म्हटलं, कारण खूपच धूळ आणि खूप या गोष्टी. आणि काकूंनाही आज म्हटलं व्यवस्थित सगळं साफ करून घ्या. काल त्यांच्याकडनं हॉलची थोडीशी फरशी घासून वगैरे घेतली होती, कारण चिकट झालेलं होतं. तर त्यांनी पण छान करून घेतली. ड्रॉवर्स वगैरे घेतलं. जसं जमेल मला तसं केलं. पण माझं एवढंच आहे की आपलं हे खोकला वगैरे असं काही असलं ना, आपण म्हणतो खोकला म्हणजे नॉर्मल आहे, मला पण असं वाटायचं. पण मी हे 5-6 दिवस कसे गेलेत मला माहिती. मला जर बोलायला लागले ना की डायरेक्ट उबळ वगैरे यायची, म्हणजे अजिबातच असं ना बोलता येत नव्हतं. इतकं इरिटेट होत होतं. बऱ्याचशा ब्लॉगमध्ये माझ्या सॉरी गेलं पण असेल खोकल्याचं वगैरे, तर मी खूप ट्राय केलेलं शॉर्ट्समध्ये पण थोडंफार झालेलं. आणि रात्री झोप येत नव्हते. आज रात्री माझी खूप छान झोप झाली. मी लिटरली काय केलं, रात्री 11:30च्या आसपास तोंडामध्ये लवंग टाकली आणि ती सकाळीच काढली डायरेक्ट. तर चावून बारीक जसं मला जागे तशी मी चावत राहायची. तर सकाळी मी ती लवंग फेकली. तर आणि मला शांत झोप झाली. माझी बऱ्यापैकी झोप झाली आहे. आऊने उठवलं ती ठीक आहे, पण खोकल्याने ही झोप नव्हती ना, ती बऱ्यापैकी झोप झाली. त्याच्यामुळे मी आज सकाळी 7:30च्या आसपास सगळं आवरून घेतलं बऱ्याच गोष्टी. आणि काकू यायच्या आधी मग पावभाजीची वगैरे पण तयारी करून ठेवली. कारण आज उरणचं खूप दिवसापासून चालू होतं पावभाजीचं कर म्हणून. तर मग पावभाजी केली. तर मी थोडीशी खाल्ली आणि थोडंसं बाकीचं माझं जेवण केलं. तर हेच मला महत्त्व सांगायचं होतं की मे बी धुळीमुळे वगैरे ॲलर्जी होऊ शकते. तर फ्रिक्वेंटली क्लीन करायला लागतं. आणि डोअर्स म्हणा, विंडोज ह्या गोष्टी. तर जेवढं मोठं घर असतं तेवढा पसारा, डस्टिंग ह्या गोष्टी खूप करायला लागतात. तरी मला आता चिमणी जी आहे तर ती क्लीन करायचं तर शक्यतो मी ऑनलाईनच बघेल. ठीक आहे असो. आणि बाय द वे आऊचं जे रुटीन आहे ना ते लागतंय. म्हणजे तो जो आज पण तो ना 12:15ला झोपला. आंघोळ केल्यानंतर खेळत होता, बट आता झोपला येतो. आता 1:45 वाजले, बहुतेक 2च्या आसपास उठू शकतो. तर आणि जे मी तुम्हाला बोलली होती संध्याकाळी तो 7:30ला झोपून जायचा आणि हे करायचं, ते काय नाही झालं. ते नॉर्मल झालं 2 दिवसामध्येच. आणि आपलं जे रेग्युलर जेवण आहे ते जेवण करून तो 9:30च्या आसपास वगैरे झोपतोय. म्हणजे 2-2.5 अशा दिवसासाठी झालं ते. फक्त एवढंच आहे की आंघोळ झाल्यानंतर पण तो आजकाल खेळतो. आंघोळ झाल्यानंतर लगेच झोपत नाही. जवळजवळ 2-1 तासाने 2.5 तासाने चांगला खेळून वगैरे झाल्यानंतर तो झोपतोय. तर असो. तर हा व्लॉग मी इथे सेंड करते. भेटू आपण नेक्स्ट छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.